दरम्यान इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक एकवटलेत। तरुणाच्या हत्येनंतर 4 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आज जनआक्रोश मोर्चा काढत नागरिक आता रस्त्यावरती उतरलेत आणि श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढा, दहशतमुक्त व्यसनमुक्त श्रीरामपूर करा अशी मागणी आता नागरिक करतायत। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मधलं वातावरण जे आहे ते बिघडलेलं आहे आणि कुठेतरी गेल्या काही दिवसांमध्ये वाढती गुन्हेगारी त्यामुळं इथले जे नागरिक आहेत, सर्वपक्षीय लोक आहेत, हे संतप्त झालेले आहेत। 2-3 दिवसापूर्वीच एका व्यावसायिकाची हत्या झाली आणि त्यानंतर कुठेतरी श्रीरामपूरकर संतप्त झाले आणि बंद जो आहे तो पाळण्यात येतोय। आज खरं तर बंदचा 4था दिवस आहे आणि आज एक महामोर्चा काढला जातोय। या मोर्चामध्ये इथले सगळे व्यापारी असतील, सर्वपक्षीय लोक असतील, महिला असतील, सगळेजण या मोर्चामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत। आपण त्यांना विचारूया, का वेळ आली आहे तुम्हाला आज रस्त्यावरती उतरण्याची? श्रीरामपूरमध्ये अशी एक हिंदू गुंडांची टोळी झालेली आहे आणि त्या हिंदू गुंडांच्या टोळीपासूनच हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे। तर हिंदू समाजाचं हिंदू गुंडांच्या टोळीपासून संरक्षण झालं पाहिजे आणि त्या अख्ख्या टोळीवर मोका लागला पाहिजे। या मागणीसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा आजचा मोर्चा आहे। या ठिकाणी असं सांगितलं जातं की आमचा संबंध नाही आकाश दुबैयाच्या हत्येशी, तर तो जो सूरज जाधव आहे, हा सूरज जाधव गोरज जेतेच्या बायकोचा त्या ठिकाणी भाऊ आहे सख्खा। आणि गोरज जेते कोण आहे? सागर बेगचा। गोरज जेते सागर बेगचा भाऊ आहे ना, मावस भाऊ। मग यांचा डायरेक्ट संबंध आहे ना। म्हणजे आज जी गुन्हेगारी वाढत चालली याला कुठेतरी सागर बेग आणि इतर कोण लोक जबाबदार आहे? जे पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगितलं की श्रीरामपूरच्या जनतेमध्ये जो आक्रोश आहे ह्या या टोळीविषयी आणि हा कुठेतरी बाहेर निघायचा होता आणि तो आज आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर तो एकदम जास्त प्रमाणात आला। 4 दिवस श्रीरामपूर सारखं मोठं शहर, मोठा तालुका पूर्ण बंद आहे। शाळा असतील, बार काउन्सिल असतील, सर्व व्यापारी असतील, सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे आणि या बंदचा आज हजारोच्या संख्येने आम जनता रस्त्यावरती उतरले मोर्चाच्या माध्यमातून। काय परिस्थिती झाली आहे श्रीरामपूरकरांची? कशा वातावरणात जगतायत लोक? श्रीरामपूरमध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे हे दुर्दैव आहे। दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे आणि आज आपण जर संख्या पाहिली तर सगळे हिंदूच या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत बहुतांश। मग जर हिंदू हिताचं रक्षण झालं असतं तर एवढे हिंदू विरोधात उतरले नसते ना। मग शासनाने पण याची कुठेतरी, आणि आज परिस्थिती अशी आहे आमच्या माहितीप्रमाणे हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे। ते महिला मुली किती सुरक्षित आहेत श्रीरामपूरच्या? काय परिस्थिती झाली आहे? माझ्याकडे बोर्ड आहे की श्रीरामपूर नशामुक्त करावं। श्रीरामपुरामध्ये छोटे छोटे 11वी 12वी असलेले मुलं अगदी कमी किमतीच्या नशेचे इंजेक्शन घेऊन वेगळ्या मार्गाला लागलेले आहेत। एक श्रीरामपूरची स्त्री म्हणून ती किती मुलांना बाहेर पाठवताना सुरक्षित आहे हा पण एक विचार आहे। श्रीरामपूरचे एक राजकीय व्यक्ती म्हणून जर विचार केला तर आमच्या श्रीरामपूरमध्ये सर्वसामान्य लोकांना मुली द्यायला तयार होतील का? पुढचे लोक व्याही म्हणून श्रीरामपूरच्या मुलांना मुली मिळेल का? हाही एक प्रश्न आहे। खाली जो काही दहशतवाद या ठिकाणी सुरू आहे तो संपला पाहिजे ही मागणी करत हा मोर्चा निघालेला आहे। त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर।